अहिल्यानगर जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेकच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात आज मकर संक्रांतीनिमित्त भाविकांचा, विशेषतः महिलांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यंदाची मकर संक्रांत ही तब्बल 23 वर्षांनंतर आलेल्या एका दुर्मिळ योगामुळे विशेष ठरली असून सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी दुपारपासूनच महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मकर संक्रांतीचा सण म्हणजे सूर्याच्या उत्तरायण प्रवासाची मंगलमय सुरुवात. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे या सणाला विशेष धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने अष्टविनायकाच्या या पवित्र स्थळी महिलांनी पारंपरिक पद्धतीने वाण-वसा अर्पण केला. मातीच्या सुगडांमध्ये या हंगामातील नवीन ऊस, गाजर, हरभरा, गव्हाची ओंबी, ज्वारीची कणसं आणि बोरे एकत्र करून देवाचरणी अर्पण करण्याची जुनी परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे. यंदाची संक्रांत अधिक महत्त्वाची ठरली ती म्हणजे मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी यांच्या एकत्रित योगामुळे. असा योग यापूर्वी 2003 मध्ये आला होता आणि आता थेट 2045 मध्ये येणार आहे. या दुर्मिळ योगाच्या पुण्याईसाठी महिलांनी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करत सिद्धिविनायकाची मनोभावे पूजा केली. सिद्धिटेकच्या मंदिरात तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणत महिलांनी एकमेकींना शुभेच्छा दिल्या. देवाला तिळाचे लाडू आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. मंदिर प्रशासनाकडूनही गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. प्रतिनिधी प्रथमेश शुक्ल, NTV न्यूज मराठी, सिद्धटेक, अहिल्यानगर.